ऐकत होतात. काय ऐकत होतात? काही नाही, म्हणजे आम्हाला काही ऐकूच आलं नाही हो तुमचं बोलणं. काय आहे, नको त्या लोकांना नको ती गोष्ट ऐकायला येऊ नये म्हणून घराला दरवाजे असतात ना. आता जर दरवाजेच नसते तर तुमच्यासारखे लोक आतमध्ये घुसलेच आणि वाटेल तसे बोलत राहिले असते ना. हे बरोबर. नाही, सिनेमा चाललाय का इथं? नाही. मग दरवाजाला कान लावून भोचकपणा कशासाठी करत होतात? ते तुमची बहीण येणार आज असं तुम्ही म्हणाला होतात ना, म्हणून उत्सुकतेपोटी आलो आम्ही तुमची बहीण बघायला. का नाही तुमची कधी वहीण घरी आली नाही तुमच्या? नाही 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 तसं नाही, म्हणजे आमच्यापैकी कुणीच तुमच्या बहिणीला बघितलं नाही ना म्हणून. मग नाही काय, इतकी वर्ष तुमच्याकडे कोणीच नव्हतं ना, आता इतकी माणसं येत आहेत आणि आम्हाला काही कळतच नाहीये हो. त्याले काय कर लागते? मला कशाला कळायला हवं होतं? आणि समजा जरी तुम्हाला कळलं असतं तर काय करणार होतं तुम्ही? माझी बहीण आहे ना ती, ती माझ्याकडे येईल नाही तर जाईल. तुम्हाला काय करायचं त्याची? नाही म्हणजे त्या आज नाही झाल्या का? दिसत आहेत कुठे? बघा, नाही दिसतात ना. मग चला चला, फुकट आपला टाइमपास झाला नाही नाही. तर काय, चला. भूक लागली, चला जेवून येऊ. चला चला. चला येतो येतो आम्ही. येतो. चला चला. पोटभर जेवा चांगल्या, शांतपणे जेवा. केलं ताप फुकट. काय माणसं आहेत. उगाच आशेवर आहेत ते. त्यांना सांगा आपल्याकडे कोणीही येणार नाही. येणार, निलिमा येणार. काय वाटेल ते झालं तरी मी तिला घरी घेऊन येणार. वेणूची शेवटची इच्छा होती आणि तिची शेवटची इच्छा मी पूर्ण करणार म्हणजे करणार. पण आज स्वतः गेले होते ना आजोबा? हो, पण निलिमाची त्यांना भेटलीच नाही. असं कसं भेटली नाही? भेटली नाही का ती आली नाही इकडे? आम्हाला एवढं नाही माहिती ते. बर आजोबा कुठे आहेत? ईश्वर आजोबांकडे गेले. माऊ, तुला माहितीये जेव्हा आजोबा आले ना तेव्हा खूप डिस्टर्ब होते. ते कोणाशीच बोलत नव्हते. आम्हाला पण खूप ऑड वाटलं. म्हणजे आम्ही निलिमा आजीला वेलकम करायसाठी एवढं प्रेप केलं होतं, ते सगळंच वाया गेलं. असं कसं बेस्ट जाईल बाळा? हे बघा निलिमा आजी येईल, नक्की येईल. हो, वेणू आजीची ती लास्ट फिश होती आणि आजोबा ती नक्की पूर्ण करतील. पण ते तर सरळ सरळ निलिमा आजीच्या हातात आहे ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा मला स्कूलला जायचं नसतं तेव्हा मी कसं कारण काढतो आणि घरात थांबतो. निलिमा आजी पण तसंच करत असेल तर, म्हणजे त्यांना आपल्या घरीच यायचं नसेल तर. ईशान, तू जरा डम आहेस का? तिला का नसेल यायचं आपल्या घरी? तेच आपण शोधून काढायला हवं. पण कसं? मी स्वतः जाईन निलिमा आत्याकडे. मला माहितीये हे वाटतंय तितकं सोपं नाहीये. 35 वर्षांचा दुरावा आहे. तो इतक्या सहजासहजी कसा काय निघून जाईल? पण मी माझ्याकडून सगळे प्रयत्न करेन. मी बोलेन त्यांच्याशी. ये, थँक्यू मामू, थँक्यू 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 सो मच. ईशान, जे तू चॉकलेट आणलेस ना त्यांच्यासाठी ते तू खाऊ नकोस हा. माऊ त्यांना घेऊन येईल. बर चला झोपा आता तुम्ही, नाहीतर परत उद्या शाळेला उशीर कराल. जा झोपा. माऊ, बोल. अनिश काकांना परत आजोबांना खूप काय काय बोललं ते आम्हाला बिलकुल नाही आवडलं. माऊ, आपण सगळे मिळून एकदा बोलूया ना अनिश काकाशी, की तू आजोबांशी नको भांडूस. आधीच ते खूप स्ट्रेस मध्ये असतात. मी सांगते त्याला. कधी सांगशील? आला की सांगते. पण तो एवढ्या रात्री कुठे गेला आणि कधी येणार आहे? येईल तो. तुम्ही चला झोपा बरं आता. किती उशीर झालाय. समा चला.
एवढे पैसे हातात मावत नाही एवढे मिस्टर. आता तू शांततेने झोप. हा आपण उद्या बोलू. हा लक्ष्मी असे हातातून निसटून द्यायची नसतो. आवाज आवाज कमी ठेव. बाबा उठले ना खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू आज चल. आज चल. नाही नाही पण बाबा एवढे पैसे हातातून बाहेर पडे पण कुठून आणले? मामा आता यापेक्षा दुप्पट पैसे येतील. दुप्पट पैसे. कॉमेडी काय हसायला काय झालं तुला? तोंड तोंड बंद करायचे एवढे पैसे. तोंड उघडलं तर किती देशील? उघडणार आहेस? तोंड उघडलंस ना तर हे सुद्धा मिळणार नाहीत. ऐक, याबद्दल कोणालाही काही बोललास ना तर मी नाही कायले बोलतो मी, कायले बोलतो. जीभ झडेल ना माझी. ते तर कॉमेडीची शपथ घेऊन सांगतो. आता आता राहू दे ना. आता माझ्या आता एवढे पैसे मिळणार असतील ना तर आता काय मी कायमचं तोंड बंद करून टाकेन. हा पण हे असे पैसे मिळाले पाहिजे. असं म्हणजे म्हणजे ज्या हातातून जे सांडतील ते मले मिळणार. हा म्हणजे मला काय फार गरज नाही. क्वार्टरला पैसे लागतात ना. मिळतील, यापेक्षा जास्त मिळतील. हा? पण मामा तोंड बंद ठेवायचं, कळलं? मग मुली एक सांग, एवढे पैसे कुठून आले ना तुझ्याकडे? कोण देतो कोण? मामा नवं काम सुरू केलंय एका बिल्डरकडे. काय 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 करतो तो? लोकांकडून फ्लॅटचं डाऊन पेमेंट घ्यायचं. आता बिल्डिंग जेव्हा उभी राहील तेव्हा राहील, तोपर्यंत पैसे येत राहतील. रोज अशा पिशव्या येत राहतील. आता पण मला एक सांग, तुला भीती नाही का वाटत? म्हणजे बाबा भरपूर पैसे आले ना की लोकांची झोप हराम होते, असं मी ऐकलंय. खोट आहे, सगळं खोट आहे. कुठं आहे? पैसा असला की शांत झोप लागते. हा आता तुला मिळालेत ना, पण शांत झोप. गुड नाईट. गुड नाईट. बाप्पा आता तुला एवढे पैसे मिळत असतील, त्यातले जर मला एवढे मिळत असतील तर माझी रोजच गुड नाईट आहे. असा असावा तर असा नाही कॉमेडीले खायले ठेवूया. गुड नाईट. गुड नाईट. चला. इरा, आज पण मी घरी थांबू का? शाळेत रिझन काय सांगणार आहे? आणि आजोबा ओरडलेत तर? कशाला ओरडतील, उलट त्यांनाच मदत होईल. मदत? कसली मदत? अगं तुला माहितीये ना, आज माऊ आणि आजोबा निलिमा आजीच्या घरी जाणार आहेत, तर तेव्हा पण मी जाईन ना त्यांच्या बरोबर. त्यांना स्ट्रॉंग सपोर्ट. काही नको, स्ट्रॉंग सपोर्ट वगैरे काही नको. गपचूप शाळेत जायचंय दोघांनी. माऊ प्लीज, आजचा दिवस ना प्लीज. प्लीज नाही. नाही म्हणजे नाही. पण आज तरी येईल ना निलिमा आजी? हो. म्हणजे येईल की आपल्यासोबत राहील सुद्धा? तुमचं झालंय का नाही आवरून? किती उशीर झालाय आता? आजोबा ओरडतील तुम्हाला. झाला मी रेडी झालोय. अरे मग वाट कुणाची बघताय? अरे खाली तो जगन तुमच्या नावाने ओरडतोय तिकडे. चला चला निघाय का? चला चला. सावकाश. बाय. हा बाबा, तुम्ही काल निलिमा आत्याला भेटायला गेला होतात ना? हा गेलो होतो, पण आपण पुन्हा जायचं त्यांना भेटायला?
मी येते तुमच्या बरोबर. नाही नाही, आज नाही जाता येणार तिकडे. आज मला ऑफिसला जावं लागणार. बरं मी एकटी जाऊन येईन मग. नको, मी ऑफिसला जाऊन आल्यानंतर आपण बघू. हं? ती वस्ती काही फारशी चांगली नाहीये. तिकडे जायचं की नाही तू विचार कर. अनिशला वेळ असतो तू त्याला घेऊन जा बरोबर. पण आणि दिसला नाही मला कुठे रात्रभर. कुठे आहे कुठे तो? मी विचारणारच होते बाबा. मी सकाळी उठण्याच्या आधीच तो बाहेर निघाला होता. काय चाललंय या मुलाचं काही कळतच नाहीये. ठीक आहे,